हॅलो हॅलो प्रकाश बाळा, आम्ही काही मिनिटातच पोहोचतोय. ट्रेन आउटरवर उभी आहे. प्रकाश म्हणाला, ठीक आहे बाबा, मी लगेच निघतो ऑफिसमधून आणि फक्त 10 ते 15 मिनिटातच स्टेशनवर पोहोचेन. तोपर्यंत तुम्ही दोघे वेटिंग रूममध्ये जाऊन बसा. एवढे बोलून प्रकाशने फोन कट केला. अरुणराव आणि त्यांची पत्नी कुसुम हे दोघेही आज पहिल्यांदा मुलाच्या घरी जाणार म्हणून खूप आनंदात होते. दोघांनीही आपापल्या बॅगा हातात घेतल्या, कारण मुंबई रेल्वे स्टेशन येणार होते. कुसुमताईंनी खुश होऊन आपल्या पतीला विचारले, अहो, समजलेच नाही 5 वर्ष कशी निघून गेली ते. आपण तर आपल्या नातवाला पहिल्यांदाच पाहणार आहोत. कसा दिसत असेल हो आपला नातू? आता तर तो बोलायलाही लागला आहे. अरुणराव पण हसून म्हणाले, हो ना, त्याचे ते बोबडे बोल ऐकून तर मी तयार झालो ना मुंबईला यायला. त्याने फोनवर सांगितले की आजोबा 5 दिवसांनी माझा वाढदिवस आहे म्हणून, नंतर आपण आलो आहोत ना प्रकाशकडे. अगं, ह्या 5 वर्षांमध्ये एकदाही आपल्या मुलाने किंवा सुनेने कधी आपल्याला त्यांच्याकडे बोलावले नाही. यावर कुसुमताई म्हणाल्या, तुम्ही पण ना नेहमी चांगल्यात वाईट शोधत असता. अहो, आपला मुलगा आणि सून दोघेही नोकरी करतात आणि जर त्यांनी बोलावले असते तरी मग आपण त्या रिकाम्या घरात दिवसभर दोघेच बसून काय करणार होतो? त्यापेक्षा आपण आपल्या गावीच ठीक आहोत. अरुणराव म्हणाले, अगं असे का बोलतेस कुसुम? ते दोघे ऑफिसला गेले तर मग आपला नातू ओम नाही का? त्याला सांभाळायला बाई आहे. त्यापेक्षा आपण आपल्या नातवाची काळजी घेतली नसती का? कुसुमताईंना पण अरुणरावांचे बोलणे पटले होते, पण तरीही ते आपल्या पतीला समजावत म्हणाल्या, मागचे जाऊ देत. पण आता आपण आलोय ना मुंबईला, मग एक 10-15 दिवस राहूनच जाऊया. मग तेव्हा सांभाळा तुमच्या नातवाला. असे म्हणताच दोघेही एकमेकांकडे पाहून हसायला लागले. त्या पुढे म्हणाल्या, अहो, माझे एक ऐकाल का? तिथे गेल्यावर तुम्ही प्रकाश किंवा सुनबाईला ह्या विषयावर काही बोलणार नाही. तेव्हा अरुणराव म्हणाले, हो हो, ठीक आहे, चल. प्लॅटफॉर्म आले. दोघांनी आपापल्या बॅगा घेतल्या आणि ट्रेनमधून बाहेर आले. अरुणराव पुढे चालत होते आणि त्यांच्या मागे पाण्याची बाटली आणि बॅग सांभाळत कुसुमताई हळूहळू चालत होत्या. 5 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये जॉब करत असलेल्या प्रकाशने पूजाबरोबर मुंबईत गुपचूप लग्न केले होते. अरुणराव आणि कुसुमताईंना जेव्हा माहिती पडले तेव्हा ते खूप नाराज झाले. आता 5 वर्षानंतर जेव्हा प्रकाशचा मुलगा ओम 3 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या वाढदिवसाचा कार्यक्रम मुंबईमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये करायचे निश्चित झाले होते. प्रकाशने तर आईवडिलांना फक्त औपचारिकता म्हणून वाढदिवसाला बोलावले होते, पण फक्त आपल्या नातवाला पाहण्यासाठी अरुणराव आणि कुसुमताईंनी वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईला जाण्याचे ठरवले. जेव्हा 3 वर्षांच्या ओमने खूप प्रेमाने आणि त्याच्या नाजूक बोबड्या आवाजामध्ये आपल्या आजी आजोबांना बोलावले तेव्हा मागचे सर्व काही विसरून अरुणरावांनी मुंबईला जाण्यासाठीचे रिझर्वेशन केले आणि आज ते पत्नीसह मुंबईत पोहोचले. अरुणरावांनी कुसुमताईंचा हात धरून त्यांना प्लॅटफॉर्मवर उतरवले आणि प्रकाशला फोन करण्यासाठी त्यांनी खिशातून मोबाईल काढला. ते म्हणाले, प्रकाश बेटा, आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो आहोत. तू कुठे थांबला आहेस? मग तुला यायला आणखी किती वेळ लागेल? तो म्हणाला, अहो बाबा, मला फक्त अर्धा तास लागेल. तोपर्यंत तुम्ही वेटिंग रूममध्ये बसा, चहा पाणी प्या. मी ऑफिसमधून निघतोय. तेव्हा बाबा म्हणाले, अरे, म्हणजे तू अजून ऑफिसमध्येच आहेस, निघाला नाहीस? तू तर म्हणाला होतास की आमची ट्रेन पोहोचण्याआधी तू स्टेशनवर येऊन थांबशील म्हणून. प्रकाश म्हणाला, अहो बाबा, एक महत्त्वाची मीटिंग होती. मीटिंग आत्ताच संपली आणि आता काय, हा निघतोच आहे ऑफिसमधून आणि 20-25 मिनिटात तिकडे पोहोचेन. असे बोलून प्रकाशने फोन कट केला. अरुणराव बडबड करत वेटिंग रूमकडे निघाले. ते म्हणत होते की साहेब अजूनही ऑफिसमधून निघाले नाहीत. अजून अर्धा 1 तास तरी नक्की लागेल त्याला इथे यायला.
हद्द झाली या मुलाची. यावर कुसुमताई म्हणाल्या, अरे च्या, तुम्ही किती बडबड करत आहात. हे काय आपले घर आहे का? येईल आपला मुलगा. तो कामच तर करत होता ना, कुठे फिरायला तर गेला नव्हता ना. तेव्हा अरुणराव म्हणाले, तुझ्या ह्याच स्वभावाची मला चीड आहे. नेहमी मुलाची बाजू घेऊन बोलतेस. अगं, जर त्याला ठाऊक होते की आपण मुंबईला येत आहोत, तेही पहिल्यांदा, आणि जर त्याला मीटिंगमुळे यायला जमत नसेल तर स्टेशनवर गाडी पण पाठवू शकत नाही का? आणि तसेही आज ओमचा वाढदिवस आहे, मग ऑफिसमधून एका दिवसाची सुट्टी देखील काढू शकला असता. तेव्हा कुसुमताई म्हणाल्या, वाढदिवसासाठी सुट्टी घेण्याची काय गरज आहे? कार्यक्रम तर हॉटेलमध्ये आहे आणि वाढदिवसाची तयारी करण्याचे काम हॉटेलवाल्यांचे आहे, म्हणून घेतली नसेल त्याने सुट्टी. अरुणराव दुःखी होत म्हणाले, बरोबर आहे तुझे, तू त्याचीच बाजू घेत राहा. कुसुमताई म्हणाल्या, आता बस करा आणि मला सांगा कुठे जायचं आहे ते. तेव्हा अरुणराव म्हणाले, इकडे चल, वेटिंग रूम इकडे आहे. दोघेही वेटिंग रूममध्ये गेले. तिथल्या बाकड्यावर आपापल्या बॅगा ठेवून दोघांनी हात तोंड धुवून एक एक कप चहा घेतला. साधारण अर्धा तास झाल्यानंतर अरुणरावांनी पुन्हा एकदा प्रकाशला फोन लावला. हॅलो प्रकाश, कुठे आहेस? प्रकाश म्हणाला, हा काय बाबा, ऑफिसमधून निघालो आहे, आता पोहोचतोच आहे. अहो, हॉटेलमध्ये काही ॲडव्हान्स देऊन स्टेशनवर येईन. तेव्हा अरुणराव काहीही बोलले नाहीत आणि फोन कट करून खिशात ठेवून ते गुपचूप बसले. तेव्हा आपल्या पतीला शांत पाहून कुसुमताई म्हणाल्या, काय झाले, तुम्ही असे तोंड का पाडून बसलात? तेव्हा अरुणराव म्हणाले, आता तो हॉटेलमध्ये ॲडव्हान्स द्यायला चालला आहे. तिथले काम झाल्यावर तो मग आपल्याकडे येईल. अरुणरावांना भूक लागली होती, म्हणून त्यांनी बॅगमधून बिस्किटांचा पुडा काढला आणि बिस्किटे खाऊ लागले. कुसुमताई म्हणाल्या, चला, बरे झाले, प्रकाश येईलच इतक्यात. तसेही आता तर 11:30 वाजले आहेत. अख्खा दिवस पडला आहे. वाढदिवस तर संध्याकाळी 7 वाजता आहे. असे म्हणून दोघेही बाकड्यावर भिंतीला टेकून बसून होते. अरुणरावांनी घड्याळाकडे पाहिले तर आता दुपारचा 1 वाजला होता. त्यांनी पुन्हा प्रकाशला फोन केला. खूप वेळापर्यंत रिंग वाजत होती, पण त्याने फोन काही घेतला नाही. परत 2-3 वेळा फोन लावूनही जेव्हा फोनचे उत्तर मिळाले नाही, तेव्हा अरुणराव रागाने म्हणाले, आता हा मुलगा फोनच उचलत नाहीये, काय चेष्टा लावली आहे ह्याने. तेव्हा कुसुमताई आपल्या पतीला समजावत म्हणाल्या, काय एवढा रागराग करत आहात? ट्रॅफिकमध्ये फसला असेल, त्याने गाडी चालवावी की फोन उचलावा? अरुणराव म्हणाले, अर्ध्या तासामध्ये पोहोचतो असे म्हणाला ना, मग आता 1.5 तास झाला आहे, अजून आला नाही. ही असली कसली पद्धत आहे? अरुणरावांचा चेहरा रागाने लाल झाला होता. पुढे कुसुमताई म्हणाल्या, मुंबईचे ट्रॅफिक ठाऊक आहे ना तुम्हाला, तुम्ही तर उगाचच नाराज होत आहात. येईल तो, त्यात काय, अर्धा 1 तास इकडे तिकडे होतोच की. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. अरुणरावांनी पटकन फोन उचलला आणि म्हणाले, हॅलो, हां, कुठे आहेस? तेव्हा प्रकाश म्हणाला, अहो बाबा, सॉरी, मी खूप ट्रॅफिकमध्ये फसलो आहे. आता बाहेर यायला अजून किती वेळ लागेल माहिती नाही. असे करतो, मी पूजाला फोन करतो, तीच तुम्हाला घ्यायला येईल. तिचे ऑफिस स्टेशनजवळच आहे. यावर अरुणराव म्हणाले, जर तिचे ऑफिस स्टेशनजवळ आहे तर मग आधीच का नाही सांगितलेस? अरे आता तुझे आई वडील म्हातारे झाले आहेत. आधीच प्रवास करून आम्ही थकलोय आणि त्यात एवढा वेळ बसून आमची पाठ दुखत आहे. खूप थकलो आहोत रे बाळा, लवकर पाठव सुनबाईला. असे बोलून त्यांनी फोन कट केला आणि आपल्या पत्नीच्या जवळ येऊन बेंचवर बसले. आता सुनेची वाट पाहून जवळपास 1 तास होऊन गेला. आता 2 वाजले होते. त्या दोघांनाही खूप भूक लागली होती. रागामध्ये अरुणराव पुन्हा म्हणाले, हा काय तमाशा लावून ठेवला आहे? जर तिचे ऑफिस जवळच आहे तर मग ती अजून आपल्याला घ्यायला का आली नाही? खूप चांगले मूर्ख बनवायला लागली आहे ती शहरातली लोक.
त्याने आपल्याला त्याच्या घरचा पत्ता देखील सांगितला नाही, नाहीतर आपण स्वतः त्याच्या घरी गेलो असतो. कुसुमताई म्हणाल्या, तुम्ही लगेच काय हो रागाला जाता? हातातले काम सोडून कोणी पटकन कसे येऊ शकतो? आपल्या घरचे काम आहे का ते? हे बघा, येईल ती. आता एवढा वेळ थांबलो आहोत तर आणखी थोडा वेळ वाट पाहायला काय हरकत आहे? अरुणराव म्हणाले, अगं, आपण सुनबाईला पहिल्यांदाच पाहणार आहोत. आजपर्यंत तर आपण तिला फोटोतच पाहत आलो आहोत. कोणास ठाऊक ती तरी आपल्याला न्यायला येते की नवऱ्याप्रमाणे कारणे सांगते. कुसुमताई म्हणाल्या, हे बघा, आता तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. असे म्हणत त्यांनी डब्यातील मेथीचा ठेपला आणि लोणचे एका डिस्पोजेबल प्लेटमध्ये काढले आणि ती प्लेट अरुणरावांच्या समोर दिली. भूक तर खूप जोरात लागली होती, त्यामुळे सर्व काही विसरून अरुणरावांनी मेथीचा ठेपला आणि लोणचे खाऊन दोघांसाठी एक एक कप चहाची ऑर्डर देऊन पुन्हा वाट पाहत बसले. पण अजूनही कोणी देखील आले नव्हते. अरुणरावांनी पुन्हा एकदा प्रकाशला फोन लावला तेव्हा प्रकाश म्हणाला, अहो बाबा, मला तर वाटत होते की पूजा आतापर्यंत तुम्हाला न्यायला आली असेल. मी तर ट्रॅफिकमध्ये फसलो होतो. खूप मुश्किलीने त्या गर्दीतून वाट काढत आत्ताच घरी आलो आहे. थांबा, मी पूजाला फोन करतो. असे बोलून त्याने फोन कट केला. अरुणराव एकदम शांत होऊन बसले. कुसुमताई बेंचवर पाय पसरून बसल्या होत्या. साधारण 20 मिनिटानंतर पुन्हा फोन आला. हॅलो बाबा, पूजा एवढ्यात येईलच, पण त्याआधी तुम्ही इन्क्वायरी ऑफिसमध्ये जा. अरुणराव आणि कुसुमताई यांनी पटकन आपापली बॅग उचलली आणि इन्क्वायरी ऑफिसमध्ये पोहोचले. साधारण अर्धा तास उभे राहून थकल्यानंतर जवळ असणाऱ्या बेंचवर पुन्हा बसले आणि घड्याळाकडे पाहत म्हणाले, पाहिलेस का कुसुम, 3:30 वाजत आले आहेत आणि अजूनही शुद्ध आली नाही ह्या लोकांना. तुला जाम पुळका येतो तुझ्या मुलाचा आणि न पाहिलेल्या सुनेचा. आता मात्र कुसुमताई काहीच बोलल्या नाहीत. तेव्हा आपल्या पत्नीच्या चेहऱ्याकडे पाहत अरुणराव म्हणाले, काय झाले? तू ठीक तर आहेस ना? कुसुमताई म्हणाल्या, का कोणास ठाऊक, पण अचानक पोट आणि डोके खूप दुखायला लागले आहे. अरुणराव म्हणाले, बरं चल, आपण वेटिंग रूममध्ये जाऊया. तिथे थोडा वेळ पडून राहा, तुला बरं वाटेल. जेव्हा पूजा येईल तेव्हा मी तुला बोलवेन. ते पुढे म्हणाले, अरे देवा, तिचा नंबर प्रकाशकडून घेतलाच नाही. काही वेळाने ते दोघेही वेटिंग रूमकडे परतले. कुसुमताईंना बेंचवर झोपायचे होते, पण तोपर्यंत तिथे इतर प्रवासी येऊन बसले होते आणि त्यांना आता फक्त बसण्यासाठीच जागा शिल्लक होती. मग काय, कुसुमताई बेंचवर बसल्या. अरुणरावांनी पूजाचा नंबर विचारण्यासाठी प्रकाशला अनेकदा फोन लावला, पण फोन नॉट रिचेबल येत होता. वेटिंग रूममध्ये खूप गर्दी होती. अरुणरावही खूप थकले होते, म्हणून ते सुद्धा एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसले. आता संध्याकाळचे 5 वाजले होते. कुसुमताईंच्या चेहऱ्यावरून वाटत होते की त्यांचा त्रास वाढला आहे. त्या विव्हळत होत्या. आता अरुणरावांना खूप काळजी वाटत होती, म्हणून त्यांनी पुन्हा एकदा प्रकाशला फोन लावला. तेव्हा त्याने उचलला. ते म्हणाले, हॅलो बेटा, तुझ्या आईची तब्येत खूप बिघडली आहे. कृपा करून लवकर ये. तेव्हा पलीकडून आवाज आला, तुम्ही कोण बोलत आहात? तो आवाज एका स्त्रीचा होता. तेव्हा अरुणराव म्हणाले, मी प्रकाशचा बाबा बोलत आहे. तू पूजा आहेस ना? येस, मी पूजाच बोलत आहे. पण मी तुम्हाला ओळखत नाही आणि हा प्रकाश कोण आहे? सॉरी, रॉंग नंबर. असे बोलून तिने फोन कट केला. आता अरुणराव खूप परेशान झाले होते. आता थोड्या वेळापूर्वीच तर प्रकाशच्या ह्याच नंबरवरून त्याच्याशी बोलणे होत होते आणि अचानक हा रॉंग नंबर कसा झाला, हा विचार करून ते निराश झाले. कुसुमताई पण आता खूप विव्हळत होत्या. अरुणरावांनी आपल्या पत्नीला दिलासा दिला आणि ते औषधे आणण्यासाठी स्टेशनच्या बाहेर गेले. त्यांनी इकडे तिकडे पाहिले, पण एकही मेडिकल स्टोअर दिसत नव्हते. ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारत होते. तेव्हा पुढे चालत आल्यावर त्यांना एक मेडिकल स्टोअर दिसले. तिथे गेल्यावर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अशीच औषधे देण्यास त्या मेडिकलवाल्याने नकार दिला.
आधी डॉक्टरांना दाखवा, मगच औषधे देतो, असे म्हणाला. अरुणराव खूप दुःखी झाले होते. इकडे तिकडे पाहून रस्ता क्रॉस करून स्टेशनच्या दिशेने निघाले आणि खिशातून फोन काढून त्यांनी पुन्हा एकदा प्रकाशला फोन लावला. हॅलो प्रकाश बेटा, तुझ्या आईची तब्येत बिघडली आहे, तिला खूप त्रास होतोय, तू कुठे आहेस? त्यांचे बोलणे अजून पूर्ण झाले नव्हते तेवढ्यात सॉरी रॉंग नंबर असे पुन्हा एकदा ऐकायला आले आणि ते गप्प राहिले. उदास चेहरा घेऊन ते स्टेशनवर वेटिंग रूममध्ये परतले. कुसुमताई अजूनही विव्हळत होत्या. आपल्या पतीकडे पाहून त्यांनी विचारले, आणखी किती वेळ लागणार आहे प्रकाशला यायला? अरुणराव काहीच बोलले नाहीत. त्यांनी फक्त प्रश्न विचारला, तुला खूप त्रास होतोय का? होकारार्थी मान हलवत कुसुमताईंनी पुन्हा विचारले, किती वेळ लागेल त्याला यायला? तेव्हाही अरुणराव काही बोलले नाहीत. ते म्हणाले, चल बाहेर आपण तुला एखाद्या डॉक्टरांना दाखवू. अगं कुसुम, अचानक तुला हे काय झाले? मला खूप भीती वाटत आहे. अरुणराव पत्नीला उठवायला लागले तेव्हा त्या पुन्हा म्हणाल्या, अहो मी विचारते प्रकाश कधी येणार आहे? तुम्ही का त्रास करून घेताय? त्याला येऊ द्या, तो पाहून घेईल आणि घेऊन जाईल मला एखाद्या दवाखान्यात. अरुणराव आपल्या पत्नीकडे न पाहता म्हणाले, मला माहिती नाही तो कधी येणार आहे आणि तो येईपर्यंत तू असाच त्रास सहन करत राहणार आहेस का? चल बरं, मी बाहेर कोणाला तरी दवाखाना कुठे आहे हे विचारतो. तेव्हा कुसुमताई उठून उभ्या राहिल्या, पण पुन्हा पटकन खाली बसल्या आणि म्हणाल्या, मला आता चालणे होणार नाही असे वाटत आहे. अरुणराव म्हणाले, असे बोलू नकोस, थांब मी तुला पकडतो. तेव्हा कुसुमताई म्हणाल्या, नको नको, राहू देत, फक्त मला थोडा वेळ इथे पडू देत. असे बोलून त्यांनी डोळे बंद केले आणि त्या बेंचवर मुरगळून पडल्या. आता मात्र अरुणरावांना खूप विचलित झाले. कसे तरी करून त्यांनी कुसुमताईंना झोपवून पुन्हा एकदा फोन बाहेर काढला आणि मनात नसताना सुद्धा त्यांनी प्रकाशला फोन लावला, पण नंबर नॉट रिचेबल येत होता. अरुणराव खूप हताश आणि निराश झाले. आपल्या वेदनेने विव्हळत असलेल्या पत्नीकडे पाहून त्यांचे डोळे पाण्याने भरले. त्यांची ही अवस्था वेटिंग रूममध्ये बसलेला एक माणूस पाहत होता. अरुणराव रुमालाने आपले डोळे पुसत होते. तो माणूस अरुणरावांच्या जवळ येऊन म्हणाला, काय झाले काका, काही त्रास आहे का? तेव्हा अरुणरावांचे डोळे पाणावले आणि त्यांनी भरल्या गळ्याने घडलेला सर्व प्रकार त्या माणसाला सांगितला. तो माणूस म्हणाला, अहो काका, मी इथे झाडू मारायचे काम करतो. मी सकाळी 11 वाजल्यापासून तुमच्याकडे पाहत होतो. तुम्ही सतत फोनवर कोणाशी तरी बोलत होतात. अहो काका, तुम्ही कोणत्या भानगडीत पडला आहात? तुमचा मुलगा आणि सून कोणीही तुम्हाला घ्यायला येणार नाही. जर त्यांना यायचे असते तर ते केव्हाच आले असते. मी पाहतोय तुम्ही लोक खूप वेळ झाले त्यांची वाट पाहत आहात. पण माझे ऐकाल तर आधी काकूंना डॉक्टरांकडे घेऊन जा आणि मग गाडीमध्ये बसून पुन्हा आपल्या गावी निघून जा. ही शहरे जेवढी मोठी असतात तेवढीच इथल्या लोकांची मनं छोटी असतात. थांबा, मी डॉक्टरांना बोलावून आणतो. एवढे बोलून तो भला माणूस निघून गेला. अरुणराव त्याच्या बोलण्याचा विचार करत आपल्या पत्नीच्या चेहऱ्याकडे पाहत होते. साधारण 10 मिनिटानंतर तो माणूस डॉक्टरांना त्याच्यासोबत घेऊन आला. डॉक्टरांनी कुसुमताईंना तपासले आणि काही औषधे लिहून अरुणरावांच्या हातामध्ये तो कागद दिला. अरुणरावांनी डॉक्टरांना फी विचारली, पण डॉक्टरांनी फी घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, तुम्ही मला माझ्या आईवडिलांप्रमाणे आहात, तुमच्याकडून कसली फी? तुम्ही पटकन ही लिहून दिलेली औषधे आणा. माझे मेडिकल स्टोअर इथेच जवळच आहे. अरुणराव डॉक्टरांच्या मागे जायला लागले. तेव्हा तो माणूस म्हणाला, काका तुम्ही काकूंजवळ थांबा, मी औषधे घेऊन येतो. डॉक्टर आणि त्या माणसाला जाताना पाहून अरुणरावांना आश्चर्य वाटत होते की ह्या शहरांमध्ये जिथे आपला सख्खा मुलगा परका झाला तिथे हे परके माझी मदत करत आहेत. अरुणराव कुसुमताईंच्या जवळ बसले. साधारण 15-20 मिनिटांनंतर तो माणूस परत आला आणि त्याने ती औषधे अरुणरावांच्या हातात दिली. अरुणरावांनी कुसुमताईंना उठवले आणि औषधे दिली. तो माणूस अजूनही त्यांच्या जवळच उभा होता.
तो अरुणरावांना म्हणाला, तुम्ही कुठून आला आहात काका? ते म्हणाले, साताऱ्यावरून आलो आहोत. अरुणरावाने त्या माणसाला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव गोपाळ सांगितले. गोपाळ म्हणाला, काका मी एक सांगतो, ते माझे ऐकाल का? तुम्ही कृपा करून गावी परत जा, कारण तुम्हाला घेण्यासाठी इथे कोणीही येणार नाही. अहो, आता 4 दिवसांपूर्वी तुमच्याचप्रमाणे एक काका काकू नागपूरवरून आले होते. याच वेटिंग रूममध्ये 2 दिवस आपल्या मुलाची वाट पाहत बसले, पण तो काही आला नाही आणि शेवटी त्यांना पुन्हा परत जावे लागले. आणि जर तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही मला तुमच्या मुलाचा पत्ता सांगा, मी तुम्हाला तुमच्या मुलाकडे पोचवतो. तेव्हा अरुणरावांनी त्यांच्या खिशातून 500 रुपयांच्या 2 नोटा काढून त्याच्या हातामध्ये दिल्या आणि म्हणाले, बेटा हे घे पैसे, यातून औषधांचे पैसे घे आणि दोघांच्या परतीचे तिकीटसुद्धा काढून आणून दे. नोट घेऊन गोपाळ निघून गेला. आता कुसुमताईंना औषधे घेतल्यामुळे आराम वाटत होता आणि साताऱ्याकडे जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागणार होती. तिकिटे घेऊन आणि ट्रेनमध्ये त्या दोघांना बसवून गोपाळने काही बिस्किटे, फरसाण, ज्यूस आणि फळे कुसुमताईंना घेऊन दिली आणि त्यांच्याजवळ बसून आपल्या कुटुंबाबद्दल बोलू लागला. गाडीचा सिग्नल झाला होता. गोपाळने त्या दोघांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पायाला स्पर्श करून तिथून निघून गेला. गाडीसुद्धा प्लॅटफॉर्मवरून हळूहळू पुढे जायला लागली की तेवढ्यात फोनची रिंग ऐकून अरुणरावांनी फोन उचलला. पलीकडून आवाज आला, हॅलो बाबा, कुठे आहात तुम्ही? असे प्रकाश फोनवर विचारत होता. तेव्हा सॉरी, रॉंग नंबर असे बोलून अरुणरावांनी फोन कट करून टाकला आणि भरल्या डोळ्यांनी खिडकीबाहेर पाहू लागले. मित्रांनो, अरुणरावांनी गोपाळचे ऐकून साताऱ्याला परत जाण्याचा निर्णय योग्य होता की अयोग्य कमेंटमध्ये नक्की सांगा. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.